पत्राची आत्मकथा मराठी निबंध। नमस्कार, मी एक पत्र, तुम्ही मला चिठ्ठी, लेटर असेही म्हणता। माझा जन्म माणसाच्या मनातील दूरवरच्या प्रियजनाशी संवाद साधण्याच्या गरजेतून झाला। लिखाणाच्या शोधापासून ते आजच्या डिजिटल युगापर्यंतचा माझा प्रवास हा मानवी इतिहासाचा एक भाग आहे। मी फार पुराणा आहे। राजे, महाराजे, साम्राज्य, युद्धे, क्रांत्या, प्रेमकथा मी सर्व काही पाहिले आहे। शिलालेख, ताडपत्री, कागदावरचे लेखन हे सर्व माझे पूर्वज होते। महात्मा गांधीजींचे पत्रे, स्वातंत्र्याचे आदेश होते। नेहरूची भारत एक शोध ही पुत्रीला लिहिलेली मनोगत होती। कितीतरी प्रेमपत्रांनी हृदय जोडली, कितीतरी वार्ता घराच्या कुशलतेच्या घरी पोचल्या। मी फक्त कागदावरील शब्द नव्हतो, मी भावना, विचार आणि इतिहास वाहून नेणारा वाहक होतो। माझे अनेक रूप आहेत, कधी साध्या साध्या शब्दावर हाताने लिहिलेल्या भावपूर्ण व्यक्तिगत चिठ्ठी, तर कधी औपचारिक पत्र किंवा निमंत्रण पत्रिका, माझ्या डोक्यावर टपाल तिकिटांचा शिक्का, पत्त्याची माहिती आणि कधी कधी तर माझ्या आत असणाऱ्या गुपित भावनांसाठी लाल मोहरीचा माहिती आणि कधी कधी तर माझ्या आत असणाऱ्या गुपित भावनांसाठी लाल मोहरीचा ठसा। लिफाफ्यांचे आवरण हे माझे रक्षक। माझ्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ ही लिहिणाऱ्या मनातील एक तुकडा असतो। पण काळ बदलला। मोबाईल, ईमेल, व्हॉट्सअप, मेसेजेस या झपाट्याने आलेल्या तंत्रज्ञानामुळे माझे महत्त्व कमी झालेले आहे। जलद आणि सोयीस्कर या शब्दांनी माझ्या वाट बघणाऱ्या आतुरतेची जागा घेतली आहे। हाताने लिहिण्याची कला मावळत चालली आहे। कागद वाचून काढण्याची, लिफाफा उघडण्याची, हाताने लिहिलेले अक्षर वाचण्याची जी मौज, ती ईमेल मध्ये कुठे मला वाटते। माझी भावनिक ऊर्जा, ती विशेष जिव्हाळ्याची, बांधिलकीची डिजिटल संदेशात टिकून शकत नाही। पण मी पूर्णपणे नामशेष झालेला नाही। अजूनही काही हृदये आहेत जी हाताने लिहिलेल्या शब्दांचे मौल्य जाणतात। विशेष प्रसंगी, लग्न निमंत्रणे, खरी खरी माफी, दूरवर राहणाऱ्या वडीलधाऱ्या आजी आजोबांना कुशलता विचारणारे पत्र किंवा फक्त तू आठवतोस असे सांगणारे ओपन कार्ड। अशा वेळी माझी जादू टिकून आहे। शाळांमध्ये पत्रलेखन शिकवले जाते। काही संस्था हस्तलिखित पत्रांचे आयोजन करतात। हे पाहून मला आनंद होतो। मी फक्त एक साधन नाही, मी एक अनुभव आहे। हाताने लिहिण्यातील विचारांचे शुद्धीकरण, लिफाफ्यावर टपाल तिकीट चिटकवणे, ते पोस्ट बॉक्समध्ये टाकणे आणि मग प्रतिसादाची वाट पाहणे, ही सगळी भावनांची यात्रा आहे। डिजिटल जगाच्या गतीतही कधीतरी थांबा। कागद आणि पेन उचलला, तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमचे आभार माझ्यावर सोपवा। एका जुन्या परंपरेला जपा, लिहा, पाठवा, मिळाल्यावर वाचा आणि जपून ठेवा। मी फक्त कागदाचा तुकडा नाही, मी तुमच्या आठवणीचा, प्रेमाचा, इतिहासाचा ठेवा आहे। मला विसरू नका। तुमचा शाश्वत साथीदार एक पत्र। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।